Welcome students in the second part of the topic changes physical and chemical. Students, in the last video you have learned about some types of changes. Natural and man-made changes, useful and harmful changes, fast and slow changes, reversible and irreversible changes, periodic and non-periodic changes. मागील व्हिडिओमध्ये आपण बदलांचे काही प्रकार पाहिलेले आहेत मुलांनो, परंतु आता एक गोष्ट लक्षात ठेवा. While classifying changes, we take into account only one criterion at a time. बदलांचे वर्गीकरण करत असताना आपण एका वेळी एकाच निकषाचा विचार करत असतो. However, a number of different criteria can be applied to the same change. परंतु एकाच बदलाचा वेगवेगळ्या निकषांवरही विचार करता येतो. आता आपण हे एका उदाहरणाने समजून घेऊया. Now, this is an example of ripening of a fruit. आता हा जो बदल पाहिला आपण, यामध्ये हा कोणत्या प्रकारचा बदल आहे असा विचार केला तर वी कॅन टेल इट इज अ नॅचरल चेंज, इट इज अ स्लो चेंज, देन इट इज ऑल्सो इट इज इरिव्हर्सिबल चेंज. बघा, अशा प्रकारे आपण उदाहरण म्हणजे बदलाचं एकच उदाहरण घेतलेलं आहे, पण त्याला वेगवेगळ्या क्रायटेरिया लावून त्याचे विविध बदलांमध्ये प्रकार करू शकतो. सो always remember, a number of different criteria can be applied to the same change. Now, let's observe these examples. पहा, या ठिकाणी बदलांची काही उदाहरणे दिलेली आहेत. In the first, the raw mango is ripening. In the second, one petri plate is shown with iron filings, bits of paper and pins, and they are separated by a magnet. In the third example, the bird has bloomed into a flower. And in the fourth, the ice cubes in the glass have melted to form water. आता या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्हाला जे बदल दिसत आहेत या बदलांचे आपण दोन प्रकारामध्ये पुन्हा वर्गीकरण करू शकतो. सम चेंजेस आर टेम्पररी while some changes are permanent. So let's try to understand this. Now, here one petri plate is shown with iron filings. म्हणजे एका पेट्री प्लेटमध्ये काही लोखंडाचा किस आहे, त्याचप्रमाणे बिट्स ऑफ पेपर अँड पिन्स म्हणजे कागदाचे तुकडे आणि काही पिन्स आहेत आणि ते एका मॅग्नेटने सेपरेट केलेले आहे. द आईस क्यूब्स इन द ग्लास हॅव मेल्टेड टू फॉर्म वॉटर म्हणजे बर्फाचं पाण्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. आता या ठिकाणी पहा, दीज पिक्चर्स शोज टेम्पररी चेंजेस. हिअर द ओरिजिनल मॅटर वॉज अनचेंज. म्हणजे या ठिकाणी जो बदल दिसत आहे हा तात्पुरता बदल आहे आणि मूळ पदार्थ जो आहे तो या ठिकाणी तसाच राहिलेला आहे. ओके, सो दीज आर द टाईप्स ऑफ फिजिकल चेंज. आता फिजिकल चेंज म्हणजे काय ते आपण पाहूया. द चेंज इन विच द प्रॉपर्टीज ऑफ द ओरिजिनल सबस्टन्स रिमेन्स द सेम, दॅट इज इट्स कॉम्पोजिशन रिमेन्स अनचेंज अँड नो न्यू सबस्टन्स इज फॉर्म इज कॉल्ड अ फिजिकल चेंज. फॉर एक्झाम्पल, डिझॉल्विंग अँड बॉइलिंग. आपण आत्ताच पाहिले की काही बदल घडत असताना मूळ पदार्थाचे गुणधर्म आहेत तसेच राहिले, कोणताही नवीन पदार्थ या ठिकाणी तयार झाला नाही. म्हणून अशा बदलाला आपण इंग्लिशमध्ये फिजिकल चेंज असे म्हणत असतो. नाव स्टुडंट्स, लेट्स अंडरस्टँड इव्हॅपोरेशन. You know that the process of formation of vapor from a liquid is called evaporation. For example, drying wet clothes, फॉर्मेशन ऑफ सॉल्ट फ्रॉम सी वॉटर. या ठिकाणी पहा, कपडे जे आहेत, ओले कपडे वाळत आहेत, त्यानंतर जे समुद्राचं पाणी आहे त्या ठिकाणी त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते. या प्रोसेसमध्ये काय होत असते तर इव्हॅपोरेशन, हे आपण मागील पाठामध्ये शिकलेलो आहे. आता या ठिकाणी जो मूळ पदार्थ आहे, बदल आहे, कपडे ओले होणे आणि ओल्याचे सुकणे हा बदल आहे, परंतु या ठिकाणी मूळ पदार्थ आहे तसाच राहिलेला आहे आणि नवीन कोणताही पदार्थ या ठिकाणी तयार झालेला नाही. सो दिस इव्हॅपोरेशन इज अ फिजिकल चेंज. नाउ स्टुडंट्स, ऑब्झर्व दीज पिक्चर्स. हिअर इन द फर्स्ट पिक्चर, रॉ मँगो इज रायपनिंग. हे आपल्याला माहितीच आहे, कैरीचा आंब्यामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि या ठिकाणी जी कळी आहे या कळीचे फूल झालेले आहे. सो दीज चेंजेस शोज परमनंट
चेंजेस म्हणजे या ठिकाणी जो बदल झालेला आहे हा कायमस्वरूपीचा बदल झालेला आहे. अँड हिअर द ओरिजिनल मॅटर इज चेंज म्हणजे या स्वरूपी बदलामध्ये मूळ पदार्थ हा बदललेला आहे. लेट्स वन्स अगेन ट्राय टू अंडरस्टँड दिस. हिअर it is the example of ripening a mango. In this example, the new substance is formed. The raw mango and a ripe mango will show different chemical constituents. म्हणजे आंबा व कैरी यांचे रासायनिक गुणधर्म हे वेगवेगळे आहेत. या ठिकाणी जो मूळ पदार्थ आहे तो बदलून नवीन गुणधर्माचा नवीन पदार्थ तयार झालेला आहे. म्हणून हा जो बदल आहे या बदलाला आपण केमिकल चेंज असे म्हणतो. सो द केमिकल चेंज here, the change due to which one substance is transformed into another substance having new and different properties is called a chemical change. म्हणजे या ठिकाणी जो बदल आहे या बदलामध्ये मूळ पदार्थाचे गुणधर्म हे बदलतात आणि हा जो बदल आहे या मूळ पदार्थाचे संघटन जे आहे यामध्ये बदलले जाते. Now let's try to understand द कोरोजन प्रोसेस. व्हॉट इज कोरोजन म्हणजे ज्याला मराठीत क्षरण असे म्हटले जाते. हे क्षरण म्हणजे काय तर वेन अन आयर्न आर्टिकल रस्ट्स रेडिश ब्राऊन लेअर फॉर्म्स ऑन इट. म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहिलं आहे की लोखंडाची वस्तू गंजते म्हणजे काय होते तर त्यावर असा विटकरी रंगाचा थर साचत असतो. अ ग्रीनिश लेअर इज सीन टू फॉर्म ऑन अ कॉपर आर्टिकल. आणि तांब्याची जी वस्तू आहे त्यावर हिरवट रंगाचा थर तयार होत असतो आणि या क्रियेलाच आपण इंग्लिशमध्ये कोरोजन असे म्हटले जाते. आणि ह्या कोरोजनमुळे त्या वस्तूचे नुकसान होत असते. सो कोरोजन बिकॉज ऑफ कोरोजन थिंग्स बिकम वीक. म्हणजे या कोरोजनमुळे वस्तू कमकुवत होत असतात. कोरोजन इज कॉज्ड बाय ऑक्सिजन, मॉइश्चर, वेपर्स ऑफ केमिकल्स इन द एअर. आणि हवेतील जो ऑक्सिजन आहे किंवा आर्द्रता ज्याला आपण मॉइश्चर म्हणतो त्यानंतर रसायनांची वाफ यामुळे कोरोजन हे होत असते. बघा मुलांनो हा एक प्रकारचा बदल आहे आणि हा बदल हा तात्पुरता नसतो, हा कायमस्वरूपी असतो आणि यामुळे पदार्थाचे नुकसान होत असते. सो या बदलाला आपण कोरोजन असे म्हणत असतो आणि कोरोजन इज अ केमिकल चेंज. नाउ स्टुडंट्स वी कॅन ऑल्सो प्रिव्हेंट दिस कोरोजन. म्हणजे हे जे क्षरण आहे हे आपण रोखू शकतो. त्यासाठी काय करावे लागते तर आयर्न आर्टिकल्स आर गिवन अ थिन कोट ऑफ झिंक टू प्रिव्हेंट कोरोजन. म्हणजे हे कोरोजन रोखण्यासाठी लोखंडी वस्तूवर जस्ताचा म्हणजे झिंक याचा पातळ लेप हा लावला जातो आणि या प्रोसेसला म्हणतात गल्वनायझेशन. म्हणजे या प्रोसेसचं हे नाव आहे गल्वनायझेशन. कॉपर अँड ब्रास आर्टिकल्स आर कोटेड विथ टिन अँड दिस इज कॉल्ड टिनिंग. म्हणजे या ठिकाणी पहा आपण काही वेळेला भांड्यांना कथील म्हणजे तांब्या पितळच्या ज्या भांड्या असतात त्यांना कथिलाचा लप देतो आणि यालाच आपण कलही करणे असे म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये टिनिंग असे म्हटले जाते. हे कशासाठी करणार आहे आपण तर प्रिव्हेन्शन ऑफ कोरोजन. इन दिस एज ऑफ टेक्नॉलॉजी अ न्यू प्रोसेस कॉल्ड पावडर कोटिंग हॅज बीन डेव्हलप. बघा सध्या हे तंत्रज्ञानाचं युग आहे आणि या युगामध्ये पावडर कोटिंगसारखी एक नवीन पद्धत विकसित झालेली आहे. काय असते ही पावडर कोटिंग प्रोसेस तर कोट्स ऑफ व्हेरियस कलर्स आर अप्लाइड ऑन मेटल्स लाईक आयर्न अँड ॲल्युमिनियम अँड दे प्रिव्हेंट कोरोजन ऑफ द मेटल. म्हणजे या पावडर कोटिंगमध्ये विविध रंगछटा असणारे लेप लोखंड, ॲल्युमिनियम अशा विविध धातूंवर दिले जातात आणि यामुळे क्षरण किंवा कोरोजन हे होत नाही. So we can prevent the process of corrosion. Now student, let's classify the given changes into physical change and chemical change. These are the examples: making a table from wood, burning wood, breaking of a glass object, ripening of a tomato, and rusting of iron. Now let's classify them. Making a table from wood, it is a physical change. म्हणजे आपण लाकडापासून टेबल बनवतो, या ठिकाणी मूळ पदार्थ तसाच राहिलेला आहे. सो इट इज अ फिजिकल चेंज. बर्निंग वूड, जेव्हा लाकूड जाळतो तेव्हा लाकूड आणि राख यांचे गुणधर्म वेगळे असतात म्हणून इट्स अ केमिकल चेंज. ब्रेकिंग ऑफ अ ग्लास ऑब्जेक्ट, या ठिकाणी एखादी काचेची वस्तू तुटते त्यावेळी काच आणि तुटलेला काचेचा भुगा हे याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही, म्हणजे गुणधर्म मूळ गुणधर्म तेच आहेत. सो इट इज अ फिजिकल चेंज. रायपनिंग ऑफ अ टोमॅटो or rusting of iron. These are the examples of chemical change. Now students, I think you have understood all these types of changes. You can also
understand the difference between the chemical change and the physical change. Okay, thank you.